संगमेश्वर तालुक्यातील वांजोळे सुवारेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात 60 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. प्रतिभा प्रकाश दळवी असे जखमी महिलेचे नाव आहे. विशेष बाब म्हणजे प्रतिभा यांनी समयसूचकता आणि धाडस दाखवत अर्धा तास बिबट्याशी एकाकी झुंज दिली. घराचा पुढील दरवाजा उघडल्यानंतर बिबट्याने जंगलात धूम ठोकली. जखमी प्रतिभा दळवी यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रतिभा दळवी यांच्या कोंबड्यांवर हल्ला करण्यासाठी बिबट्याने शुक्रवारी पहाटे घरात प्रवेश केला आणि कोंबड्या देखील ठार केल्यात. कोंबड्यांच्या आवाजाने त्या खडबडून जाग्या झाल्यात. कोंबड्या पाहण्यासाठी गेलेल्या प्रतिभा दळवी यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्यानं हल्ला चढवला. बिबट्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग नव्हता. दळवी या दुसऱ्या खोलीत धावत येताच बिबट्याने पुन्हा त्यांच्यावर हल्ला चढवला. घरामध्ये प्रतिभा यांची सासू भागीरथी या झोपलेल्या होत्या. प्रतिभा यांनी न डगमगता अर्धा तास बिबट्याशी सामना केला. त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला जखमा झाल्या आहेत. समयसूचकता आणि धाडसाने त्यांनी घराचा पुढचा दरवाजा उघडला. यानंतर बिबट्याने जंगलात धूम ठोकली. दळवी यांचा आरडाओरडा ऐकून शेजारील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी प्रतिभा यांना तात्काळ उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वनविभागाचे वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे उपस्थित होते. दुखापत गंभीर असल्याने अधिक उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भरवस्तीत बिबट्याने घरात प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे.